Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांची दादागिरी, मराठी रिक्षाचालकाला मारहाण, मनसे आक्रमक झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांकडून आरोपीला अटक. मराठी सक्तीच्या विरोधात कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षाचालकांची मुजोरी. कांदिवली लिंक रोडवर रिक्षाचालकांकडून हंगामा करत रास्ता रोको, अर्धा तास वाहतूक कोंडी. भांडूपमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसे आक्रमक. पूर्व द्रुतगती मार्गावर मनसेचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. माझगावमध्ये गणपती आगमनाच्या वेळी 2 गटांमध्ये तणाव. एका सोसायटीमधून मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप. भायखळा. कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांची दादागिरी, मराठी रिक्षाचालकाला मारहाण, मनसे आक्रमक झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांकडून आरोपीला अटक. मराठी सक्तीच्या विरोधात कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षाचालकांची मुजोरी. कांदिवली लिंक रोडवर रिक्षाचालकांकडून हंगामा करत रास्ता रोको, अर्धा तास वाहतूक कोंडी. भांडूपमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसे आक्रमक. पूर्व द्रुतगती मार्गावर मनसेचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. माझगावमध्ये गणपती आगमनाच्या वेळी 2 गटांमध्ये तणाव. एका सोसायटीमधून मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप. भायखळा. कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांची दादागिरी, मराठी रिक्षाचालकाला मारहाण, मनसे आक्रमक झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांकडून आरोपीला अटक. मराठी सक्तीच्या विरोधात कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षाचालकांची मुजोरी. कांदिवली लिंक रोडवर रिक्षाचालकांकडून हंगामा करत रास्ता रोको, अर्धा तास वाहतूक कोंडी. भांडूपमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसे आक्रमक. पूर्व द्रुतगती मार्गावर मनसेचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. माझगावमध्ये गणपती आगमनाच्या वेळी 2 गटांमध्ये तणाव. एका सोसायटीमधून मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप. भायखळा. कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांची दादागिरी, मराठी रिक्षाचालकाला मारहाण, मनसे आक्रमक झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांकडून आरोपीला अटक. मराठी सक्तीच्या विरोधात कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षाचालकांची मुजोरी. कांदिवली लिंक रोडवर रिक्षाचालकांकडून हंगामा करत रास्ता रोको, अर्धा तास वाहतूक कोंडी. भांडूपमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसे आक्रमक. पूर्व द्रुतगती मार्गावर मनसेचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. माझगावमध्ये गणपती आगमनाच्या वेळी 2 गटांमध्ये तणाव. एका सोसायटीमधून मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप. भायखळा पोलिसात गुन्हा दाखल. नितेश राणेंची कठोर कारवाई करण्याची मागणी. अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयामधील नवजात शिशु कक्षाला आग. 3 बाळांचा मृत्यू तर 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त. दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत. नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरात गॅस गळती. 40हून अधिक नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू. 200 मीटरचा परिसर रिकामा. एनडीआरएफकडून बचाव कार्य. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले. 15 दिवसात सुटं तेल बंदीचा निर्णय मागे घेण्याचा अल्टिमेटम. तेल विक्रेत्यांकडून राज्यभरात आंदोलनाचा इशारा. व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याचीच परवानगी. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा निर्णय. मागणी वाढल्यास साखर दिवाळीपर्यंत 100 पार होण्याची शक्यता. सरकारकडून साखर आयातीचा निर्णय. साखरेपाठोपाठ तांदळाच्या दरामध्ये 11% वाढ. वाढती मागणी, काही राज्यातून घटलेली आवक आणि निर्यातीचा किमतीवर परिणाम. आणखी दर वाढण्याची शक्यता. कांदा, लसूण आणि अद्रकाच्या दरात अचानक मोठी वाढ. आठवडाभरामध्ये कांदा 40 वरून 60 रुपयांवर, तर लसूण 300 आणि अद्रक 200 रुपये किलोवर. घाटकोपरमधील कचऱ्यानं तुडुंब भरलेल्या नाल्यामध्ये मनसेचं आंदोलन. पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये कचरा टाकण्याचा इशारा. राधाकृष्ण विखेंसह शंभूराज देसाई, सामंत, प्रसाद लाड जरांगेंना भेटणार.
जरांगेंकडनं 29 ऑगस्ट पासून उपोषणाची घोषणा. जरांगेंना उपोषणापासून रोखण्यासाठी हालचाली. नोंदी सापडल्यानंतर सरकारला कुणबी प्रमाणपत्र द्यावंच लागणार. आपल्या चुका दुरुस्त करा. काही डाव टाकल्यास वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार. जरांगेंचा सरकारला इशारा. 90% रिस्पॉन्स मला तरी मी आबाला पुढे घ्या असं म्हणतो. लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. हाकेंचं विधान नवनाथ वाघमारेंना उद्देशून असल्याची चर्चा. अशा व्हिडिओमध्ये रस नाही. हाकेंचं स्पष्टीकरण. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार. महामंडळ वाटप, राज्यपाल नियुक्त 5 जागांसोबतच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार. वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता बैठक. थकीत बिलासंदर्भामध्ये कंत्राटदार उद्या राज ठाकरेंची भेट घेणार. कामं पूर्ण करूनही बिलं न मिळाल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत. 86,662 कोटींची बिलं प्रलंबित असल्याची माहिती. नागपुरात राहुल गांधींचा छात्रों गुंज कार्यक्रम होण्याची शक्यता. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कार्यक्रम करण्याचा काँग्रेस नेत्यांचा मानस. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. कोचिंग क्लासेसवर सरकारकडनं कडक निर्बंध येणार. 13 वर्षाखालील मुलांना प्रवेश मनाई, तर कोचिंगचे वर्ग जास्तीत जास्त 5 तास घेता येणार. शुल्क वाढीलाही लगाम लागेल. मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस पावसाचा इशारा. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी. मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. चंद्रपूर पालिकेमध्ये नोकरी लावण्याचा आमिष देऊन 3 कोटींची फसवणूक. 84 महिलांकडून तक्रार दाखल. पोलिसांकडून आरोपींना बेड्या. अधिकचा तपास सुरू. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये जीवे मारण्याची धमकी देत 15,000ची लूट. येरोडा पोलिसांकडून आरोपींना बेड्या. घटनेचा सीसीटीव्ही समोर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.